नमस्कार मंडळी. इंजिनिअरिंग मार्वल हा शब्द तुम्ही रिसेंटली बऱ्याचदा ऐकला असेल. उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर कसं असावं याची अनेक उदाहरणं तुम्हाला नेदरलँड्समध्ये पाहायला मिळतात. त्यातलंच एक छोटंसं उदाहरण मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आता आमची बस जात असताना ना बस काही काळासाठी थांबली आहे, कारण की इकडे सिग्नल लागला आहे. खालून मोठी नदी जात आहे आणि त्याच्याच वरती हा ब्रिज आहे आणि तिथे आता सिग्नल लागलेला आहे आणि अनेक गाड्या या सिग्नलवरती थांबलेल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला असं वाटेल की अरे पूल तुटला की काय, पण नाही. नेदरलँड्समध्ये असे हजारो पूल आहेत जे गरज पडली की उघडतात, फक्त बोटी आणि जहाजांना कालव्यातून पुढे जाऊन देण्यासाठी. कारण हा देश फक्त रस्त्यांवर चालत नाही, तो पाण्यावरही चालतो. नेदरलँड्समध्ये 6,000 किलोमीटरपेक्षा जास्त कालव्यांचं जाळं आहे, म्हणून इथे रस्ते आणि जलमार्ग दोन्ही तितकेच महत्त्वाचे आहेत. म्हणून जेव्हा एखादी उंच बोट किंवा जहाज येतं तेव्हा असे पूल काही मिनिटांसाठी वर उचलले जातात आणि बोट आरामात जाते आणि मग पुन्हा काही क्षणात पूल खाली येतात आणि वाहतूक पूर्वीसारखी सुरू होते. सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे इथल्या लोकांसाठी हे काहीच नवीन नाहीये. ते शांतपणे थांबतात, हॉर्न वाजवत नाहीत, गोंधळ करत नाहीत, कारण प्रत्येकाला माहित असतं की काही मिनिटांनी रस्ता पुन्हा सुरू होणार आहे. आणि असे पूल तुम्हाला जागोजागी नेदरलँड्समध्ये अगदी छोट्या मोठ्या गावांमध्ये सुद्धा पाहायला मिळतील. हा फक्त एक पूल नाहीये, तर ही आहे इंजिनिअरिंग, प्लॅनिंग आणि वॉटर मॅनेजमेंटची कमाल. नेदरलँड्समध्ये हजारो मुव्हेबल ब्रिजेस आहेत आणि प्रत्येकाची रचना अशा प्रकारे केली आहे की रस्ते आणि जलवाहतूक दोन्ही सुरळीत चालू राहतील. म्हणूनच हा छोटासा देश जगभरामध्ये इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ओळखला जातो. तुम्ही असे ब्रिज कधी पाहिले आहेत का? मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा. थँक्स फॉर वॉचिंग.